चल मित्रा, उत्साही उन्नत उज्ज्वल आयुष्याची गोडी उंच उंच उभारू. सुखी समाधानी स्वानंदी जीवनाच्या म्हणता की आपण मारू. सुखी समाधानी स्वानंदी जीवनाच्या म्हणता की आपण मारू. आपण ज्या प्रीमायसिसमध्ये राहतो, ज्या ठिकाणी आपण काम करतो, ज्या व्यक्तीसोबत, परिवारासोबत, समाजासोबत आपण राहतो, त्या समाजाला आपण सुखदुःखात आपण त्यांच्या कामी येणं आणि त्या समाजानं आपल्या कामी येणं हे जीवनाचं मूलतत्व आहे. त्यामुळंच माणसाला हा समाजशील प्राणी म्हणला गेला. अडीअडचणीमध्ये एकमेकाला हात देणं आणि साथ देणं ही काळाची गरज असते. असं म्हणतात की सुखाच्या क्षणी जर कोणी आलं नाही तर एवढं काही वाईट वाटत नाही, पण आपत्तीच्या काळात, अडचणीच्या काळात आपले म्हणणारे लोक त्यांनी जर साथ दिली तर ती साथ, तो दिलेला हात आयुष्यभर स्मरणात राहतो. एकमेकाला समजून घेणं, एकमेकाला सहकार्य करणं हीच काळाची गरज. एक छोटीशी कथा सांगतो. एका मालकाकडं एक गाढव आणि एक घोडा होता. दोघं जण इमानीतपणे काम करत होते. एकाच ठिकाणी राहत होते, एकाच मालकाकडे होते आणि सारखंच काम करत होते. मालक कोणाला भेदभाव करत नव्हता. दोघांनाही एकाच चांगल्या नजरेतून, एकाच चांगल्या भावनेतून पाहत होता. एक दिवस त्या मालकानं काही सामान बाजारात घेऊन जायचं ठरवलं आणि तो समाजशील जेवढा होता तेवढा संवेदनशील सुद्धा होता मालक. नेहमीप्रमाणे त्या गाढवाच्या पाठीवरती त्यानं काही ठराविक ओझं दिलं आणि चालू लागलं. त्या गाढवाची तब्येत जरा बरी नव्हती. चालता चालता ते गाढव आपल्या सहकार्याला, त्या घोड्याला म्हणायला लागलं की मित्रा, आज माझी जरा तब्येत बरी नाही आहे. माझं थोडंसं ओझं तू जर घेतलं तर थोडंसं दुःख हलकं होईल, ओझं हलकं होईल. तर घोडा त्या गाढवाला म्हणाला की ते तुझंच काम आहे, ते तूच ते करावं. मी मालकाला खुश करण्यासाठी मालक जे सांगेल ते मी करतो. ते ओझवानं तुझं प्राथमिक काम. मालक चांगला होता. ते गाढव चालता चालता फार थकलं, हताश, हतबल, निराश झालं आणि बसून गेलं. शेवटी जोपर्यंत दम आहे तोपर्यंत ते सहनशीलता माणसाची असते, तशी प्राण्याची असू शकते. त्या मालकाला वाटलं की आता हे गाढव की चाललं म्हणे. आणि त्या मालकानं गाढवाच्या पाठीवरचं सगळं ओझं उचललं आणि घोड्याच्या पाठीवर ठेवलं आणि बाजारात निघाला. त्या घोड्याला ते ओझं, एवढं ओझं व्हायची सवय नव्हती. घोड्याला जर अडचण व्हायला लागली. शेवटी गाढव अडचणीत होता. जेव्हा घोड्याला असहाय्य झालं तेव्हा घोडा विचार करायला लागला, जेव्हा ऐन टायमावरती, वेळेवरती त्या गाढवाला जर आपण मदत केली असती, त्याचं ओझं हलकं केलं असतं, तर आज माझ्या पाठीवरती किमान अर्धं ओझं असतं, नक्की पूर्ण. मित्रांनो, आपण जिथं राहतो, ज्या प्रीमायसिसमध्ये, ज्या समाजात, ज्या कुठं राहतो, काम करतो, तिथं एकमेकाचं दुःख वाटून नाही घेता आलं किंवा हलकं करायचा प्रयत्न करा.
कथा काल्पनिक असू शकते, पण यातला बोध फार मार्मिक आहे. ज्या ठिकाणी आपण राहतो, ज्या कोणत्या व्यक्तीमध्ये राहतो, एक समाजशीलतेचं लक्षण म्हणून एकमेकाला साथ द्या, एकमेकाला बोला, एकमेकाला समजून घ्या आणि एकमेकाच्या गरजेच्या काळात एकमेकाला नक्कीच सहकार्य करा. धन्यवाद. गुरुपौर्णिमा आहे आज. सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.